स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव इथं गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेनं कडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी 15,75,500 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला. 2 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतलंय, तर 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. 26 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पेट्रोलिंग करत होतं. दरम्यान पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात काही जण ट्रॅक्टर आणि केनीच्या साह्यानं बेकायदेशीरपणे वाळू उपसा करतात. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकानं तात्काळ सुरेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात जाऊन खात्री केली. तेव्हा तिथं काही लोक ट्रॅक्टरच्या साह्यानं वाळू उपसत असल्याचं पोलिसांना प्रत्यक्षात दिसून आलं. पोलीस पथक छापा टाकण्यासाठी पुढे सरसावत असल्याचं पाहताच वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली. काही आरोपींनी तिथून पळ काढला, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत दोघांना जागीच ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेले आरोपी अमर माधव मेहरखाम, वय 30, राहणार सुरेगाव, तालुका कोपरगाव, राहुल चांगदेव पगारे, वय 20, राहणार वेळापूर, तालुका कोपरगाव. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे पोलिसांनी पळून गेलेल्या साथीदारांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी फरार आरोपींची नावं सांगितलं. फरार आरोपी सचिन हरिभाऊ मेहरखाम, राहणार सुरेगाव, तालुका कोपरगाव, वैभव भाऊसाहेब गिरी, राहणार सुरेगाव, तालुका कोपरगाव. पोलीस सध्या फरार आरोपीचा कसून शोध घेतात. 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आणि फरार आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 220/26 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 315 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करतात.